नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पहा, आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत महाराष्ट्र स्टेटमध्ये जर तुम्ही बीएससी नर्सिंगसाठी ॲडमिशन करायचा विचार करत आहात 2024-25 साठी, देन तुम्हाला जी काय ऑनलाईन चॉईस फिलिंग करावी लागते ना, म्हणजेच तुम्हाला एक कॉलेजचे नावं फिल करावे लागतात बीएससी नर्सिंग ॲडमिशनसाठी। तर तुम्हाला त्या चॉईस फिलिंगमध्ये काही नवीन रूल जे आहेत ते 2024 साठी महासीईटीनं बीएससी नर्सिंग ॲडमिशनसाठी लागू केलेले आहेत। तर त्याच्याबद्दल आपण एकदम सविस्तरमध्ये चर्चा करणार आहोत। 2023 चे रूल वेगळे होते, 2024 मध्ये नवीन रूल जे आहेत ते ऑनलाईन प्रेफरन्ससाठी ॲड केलेले आहेत। तर जे काही नवीन रूल ॲड झालेत ऑनलाईन प्रेफरन्ससाठी त्याच्याबद्दल आपण एकदम सविस्तरमध्ये चर्चा करणार आहोत। तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुमचा प्रत्येक डाऊट जो आहे तो या ठिकाणी 100% खात्रीशीर सॉल्व्ह होऊन जाईल। त्याचबरोबर जर आपण विचार केला की 2023 ला म्हणजे मागील वर्षी काय रूल होते, तर मागील वर्षी रूल असे होते की जर समजा तुम्ही सीईटीसीला जाऊन बीएससी नर्सिंग ॲडमिशन प्रोसेसमध्ये भाग घेतला, तुम्हाला राऊंड 1चा शेड्यूल आला, टाइम टेबल आला, देन तुम्हाला जी काय राऊंड 1 मध्ये चॉईस फिलिंग करावी लागत होती ना, तर त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण कॉलेजचं सीट मॅट्रिक्स येत होतं आणि जेवढे काय तुम्ही राऊंड 1 मध्ये कॉलेज टाकणार आहात ना, तर तेच कॉलेज तुमचे राऊंड 2, राऊंड 3 किंवा राऊंड 4 मध्ये कंटिन्यू केले जात होते। तुम्हाला नवीन कॉलेज जे आहे ते ॲड करायची परमिशन राऊंड 2 किंवा राऊंड 3 मध्ये भेटत नव्हती। फक्त जस्ट नवीन कॉलेजला जर परमिशन भेटला डायरेक्ट राऊंड 2 किंवा राऊंड 3 मध्ये, तेच कॉलेज तुम्ही ॲड करू शकत होता। बाकी जे कॉलेज राऊंड 1च्या सीट मॅट्रिक्स होते ते कॉलेज तुम्ही राऊंड 2, राऊंड 3 मध्ये ॲड करू शकत नव्हतात, ही गोष्ट लक्षात घ्या। तर हा 2023 चा बीएससी नर्सिंगच्या काउन्सिलिंगचा जो ऑनलाईन प्रेफरन्स राहतो ना, त्याचा रूल होता। देन त्याच्यानंतर आता 2024 साठी आपण विचार केला तर हा रूल जो आहे तो पूर्णपणे चेंज झालेला आहे, 100% याच्यामध्ये बदल आलेला आहे। तर नवीन जो बदल आहे त्याची पूर्ण सविस्तर माहिती मी या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुमचा प्रत्येक डाऊट या ठिकाणी सॉल्व्ह होऊन जाईल। त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून आमच्यासोबत जोडून राहा, जेणेकरून महाराष्ट्र स्टेटमध्ये बीएससी नर्सिंग गव्हर्नमेंट कॉलेज तसं प्रायव्हेट कॉलेजची जी काय पूर्ण ॲडमिशन प्रोसेस राहील राऊंड 1 पासून ते स्पॉट राऊंड पर्यंत ती पूर्ण विथ डिटेल एक्सप्लेन करून मी तुमच्याबरोबर 100% शेअर करेल। तर पहा, सर्वात अगोदर जर समजा आपण 2024 चा रूल जो आहे तो रीड केला, जर तुम्ही 2024-25 साठी बीएससी नर्सिंगला ॲडमिशन घ्यायचा विचार करत आहात तर तुम्हाला आता रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करणं पडेल। त्याच्यानंतर तुम्हाला 12 तारखेला जे आहे ते समजा एक एसएमएल लिस्ट येते आणि एसएमएल लिस्ट आल्यानंतर तुम्हाला राऊंड 1चा पूर्ण टाइम टेबल येतो। त्यामध्ये तुम्हाला सीट मॅट्रिक्स दिली जाते आणि सीट मॅट्रिक्समध्ये जेवढे काय कॉलेज आहेत ना, ते सर्व कॉलेज तुम्ही ऑनलाईन फॉर्म फिलिंगमध्ये प्रेफरन्समध्ये देऊ शकता। तर तुम्हाला जी काय चॉईस फिलिंग करणं आहे कॉलेजची, तुम्हाला www.mahacet.org या वेबसाईटवर जाऊन चॉईस फिलिंग करणं पडते, ही गोष्ट लक्षात घ्या। जे विद्यार्थी चॉईस फिलिंग करतील तेच विद्यार्थी जे आहेत ते सीट अलॉटमेंटसाठी इलिजिबल राहतात। मग तुमचा किती जरी पर्सेंटाइल स्कोर असेल तरी तो मॅटर करत नाहीये, तुम्ही जस्ट क्वालिफाय झालेला असाल आणि पूर्णच्या पूर्ण कॉलेज टाकून दिले तरी तुम्हाला अलॉटमेंट होण्याचा जो आहे तो 99% चान्स या ठिकाणी दिसून येईल। पहा, जर यांनी आपण जर रीड केला यांचा रूल, तर सिलेक्शन ऑफ कॅन्डिडेट्स विल बी मेड बाय द बेसिस ऑफ प्रेफरन्स, म्हणजे तुम्ही जी प्रेफरन्स देणार आहे ना, तर त्यानुसार तुम्हाला जे आहे ते सीट अलॉटमेंट केलं जाईल। सीट अलॉकेशन शॉल बी मेड सेंट्रली लेटर डेट ऑफ द बेसिस ऑफ स्टेट मेरिट। यांनी ते सांगितलंय की जी काय आपली एसएमएल लिस्ट आहे त्याच्यामध्ये आपला कॅटेगरी रँक राहतो, तर आपल्या कॅटेगरी रँकनुसार किंवा जी काय एसएमएल नंबर राहतो ना ओपन कॅटेगरीचा, तर त्यानुसार जे आहे ते तुम्हाला सीट अलॉटमेंट केलं जाईल। तर हा मुद्दा त्यांनी जो आहे तो फर्स्ट पॉईंटमध्ये तुम्हाला मेन्शन केला दिसतो। तुम्ही जर थोडं खाली आलात आणि तुम्ही सेकंड पॅरेग्राफ जर रीड केला, त्यांनी मेन्शन केलं की कॅन्डिडेट हॅज टू फील सेपरेट प्रेफरन्स फॉर फ्रॉम बिफोर इच राऊंड, म्हणजे तुम्हाला प्रत्येक राऊंडच्या अगोदर नवीन जे आहे ते चॉईस फिलिंग करणं गरजेचं आहे। म्हणजे थोडक्यात असं समजून घ्या की तुम्ही राऊंड 1 ला तुम्हाला चॉईस फिलिंग करणं आहे, तुम्ही राऊंड 1चा चॉईस फिलिंग करू शकता, तर तो फक्त राऊंड 1 साठी जो आहे तो कन्सिडर केला जाईल। जर तुम्ही राऊंड 1 मध्ये चॉईस फिलिंग केला आणि तुम्हाला सीट नाहीच भेटली, तर तुम्हाला राऊंड 2 मध्ये पार्टिसिपेट करणं असेल तर राऊंड 2 साठी परत एकदा चॉईस फिलिंग करणं पडेल, परत एकदा कॉलेजची नावं टाकणं पडतील, ही गोष्ट लक्षात घ्या। म्हणजे तुमचा राऊंड 1चा चॉईस फिलिंग जो आहे तो सेकंड राऊंडसाठी कन्सिडर केला जाणार नाही। म्हणजे प्रत्येक राऊंडच्या अगोदर जी काय तुम्हाला चॉईस फिलिंगची डेट दिली जाणार आहे ना, तर त्या ठिकाणी तुम्हाला जी आहे ती चॉईस फिलिंग परत करणं खूप गरजेचं आहे। जर तुम्ही नाही करणार आहे देन मग तुम्हाला 99% असेल तरी कुठल्याही प्रकारची सीट दिली जाणार नाही। आणि हीच कंडिशन जरी तुम्हाला राऊंड 1 मध्ये कॉलेज भेटलं, तुम्ही एखादं कॉलेज जाऊन जॉईन केलं, बेटरमेंटसाठी अप्लाय केलं, देन तुम्हाला आणखीन दुसऱ्या कॉलेजमध्ये ट्राय करणं आहे ना, तर ज्या कॉलेजमध्ये तुम्ही बेटरमेंटचा विचार करत आहात तर त्या कॉलेजचे नाव पण तुम्हाला राऊंड 2, राऊंड 3 मध्ये टाकणं पडतील। जर तुम्ही ते नाही टाकणार तरी देन तुमचं बेटरमेंट होणार नाहीये। तुम्हाला जे पहिलं कॉलेज भेटलं, जे तुम्ही जॉईन केलं, तर तेच तुम्हाला परत येऊन जाईल। पण तुम्हाला बेटरमेंट करणं असेल तर तुम्हाला चॉईस फिलिंग करणं कंपल्सरी आहे, ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकतात। म्हणजेच तुम्हाला राऊंड 1 मध्ये वेगळी चॉईस फिलिंग करणं पडेल, राऊंड 2 साठी पुन्हा परत चॉईस फिलिंग करणं पडेल, राऊंड 3 साठी पण तुम्हाला पुन्हा परत चॉईस फिलिंग करेल। हा जो रूल आहे त्यांनी या ठिकाणी 2024 साठी नवीन ॲड केला आहे, अगोदर हा रूल नव्हता, ही पण गोष्ट लक्षात घेऊ शकतात। पहा, कैंडिडेट कैन फील ऑनलाइन प्रेफरेंस मल्टीपल टाइम्स। देखो
या ठिकाणी तुम्ही जे आहे ते जी काय चॉईस फिलिंग करणं आहे ना तुम्ही ती मल्टिपल टाइम करू शकतात, पण कधीपर्यंत जोपर्यंत तुम्ही या ठिकाणी सबमिट बटन क्लिक करत नाहीत ना तर तोपर्यंत तुम्ही जी प्रेफरन्स लिस्ट आहे ना ती किती वेळा पण करू शकतात. म्हणजे तुम्ही एक तर तिथं एखादं कॉलेज समजा तुम्ही असे 10 कॉलेज निवडताय, 10 कॉलेजमध्ये तुम्ही 5 नंबरला तुम्हाला जे कॉलेज टाकणं नव्हतं पण एकदा जर चुकून ऍड झालं ना तर तुम्ही त्याला डिलीट करू शकतात, त्याला एडिट पण करू शकतात किंवा त्याला 5 नंबरवरून तुम्ही 10 नंबरला पण घेऊ शकतात. पण जोपर्यंत तुम्ही तुमची प्रेफरन्स लिस्ट जी आहे ती लॉक करत नाही ना तोपर्यंत तुम्ही तिला एडिट करू शकतात किंवा मग फायनल सबमिट करीत नाही तोपर्यंत तुम्ही तिला 100% जे आहे ते एडिट करू शकतात. पण तुम्ही जर समजा 21 सबमिट केलं किंवा फॉर्म कंप्लीट केला तर देन मग तुम्ही जे आहे या ठिकाणी काहीही प्रोसेसमध्ये चेंज करू शकत नाहीये. ही पण एक गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकतात. त्यानंतर त्यांनी खाली एक पॉईंट मेन्शन केलाय, तुम्ही हा पॅरेग्राफ रीड करू शकतात. यांनी हेच मेन्शन केलंय की तुम्ही जो काय प्रेफरन्स देणार आहे का तो त्याच राऊंडसाठी एलिजिबल ठेवला जाणार आहे. म्हणजे द प्रेफरन्स विल बी यूज फॉर द पर्टिक्युलर राऊंड ओनली. म्हणजे तुम्ही समजा राऊंड 1 मध्ये चॉईस फिलिंग करणार आहे ना तर ती तुमची राऊंड 1 साठीच कन्सिडर केली जाणार आहे. ती तुमची पूर्ण कॅरे फॉरवर्ड केली जाणार नाहीये पुढच्या राऊंडला. म्हणजे जे काय सेकंड राऊंड किंवा थर्ड राऊंडला होईल ना तर सेकंड थर्ड राऊंडसाठी राऊंड 1चा चॉईस फिलिंग कंटिन्यू केला जाणार नाही आहे. तुम्ही राऊंड 1 मध्ये जे कॉलेज टाकणार आहे ते तुमचे राऊंड 1 मध्येच कन्सिडर केले जाणार आहे, ते तुमचे सेकंड किंवा थर्ड राऊंडसाठी कन्सिडर केले जाणार नाहीये. तुम्हाला सेकंड किंवा थर्ड राऊंडला ट्राय करणं असेल तर तुम्हाला सेकंडमध्ये परत कॉलेज टाकणं पडतील किंवा थर्ड राऊंडमध्ये तुम्हाला परत ते कॉलेज टाकणं पडतील. ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकतात. आणि जर एखादा विद्यार्थी अपग्रेडेशनसाठी जातोय म्हणजे बेटरमेंटसाठी जातोय ना तर त्याला पुढच्या राऊंडची चॉईस फिलिंग करणं पण कंपल्सरी आहे. आणि तुम्ही जर स्टेटस रिटेन्शन फॉर्म जर फिल केला तर तुम्ही बेटरमेंटला जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर स्टेटस रिटेन्शन फॉर्म फिल करणं नाही. ही पण गोष्ट लक्षात घ्या. तुम्हाला जस्ट कॉलेजमध्ये समजा राऊंड 1 मध्ये सीट भेटला तुम्हाला ते कॉलेज जॉईन करणं आहे, त्या ठिकाणी पूर्ण डॉक्युमेंट देणं आहे, पूर्ण फीस देणं आहे आणि त्यांना सांगणं आहे की सर आम्हाला बेटरमेंटसाठी जाणं आहे, म्हणजे आम्हाला पुढचा राऊंड पण खेळणं आहे. तुम्ही त्या ठिकाणी रिटेन्शन फॉर्म देणं नाही, जस्ट कॉलेजला जॉईन करणं आहे, आपली सीट बुक करून ठेवणं आहे, जेणेकरून की अदर राऊंडमध्ये जर समजा कोणी जास्त स्कोर आला त्याला चॉईस फिलिंग देईन तर त्याला ती सीट मिळू नाहीये म्हणून तुम्ही तुमची एक सीट बुक करून ठेवता. देन तुम्ही बेटरमेंटसाठी जाता तुम्हाला रिटेन्शन फॉर्म भरून देणं नाहीये. रिटेन्शन फॉर्म जर तुम्ही भरला, चुकीनं भरा किंवा जाणून बुजून भरला तर तुम्ही सेकंड किंवा थर्ड राऊंडमध्ये म्हणजे पुढच्या राऊंडमध्ये तुम्ही एलिजिबल राहत नाही. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. त्यानंतर पायांनी अजून खाली काय पॉईंट मेन्शन केले जसं की देअर शॉल 2 or more राऊंड सिलेक्शन कॅन्डिडेट्स डिपेंडिंग ऑन द अवेलेबिलिटी ऑफ वॅकंट सीट. म्हणजे यांनी हे सांगितलं की राऊंड 1 मध्ये जे आहे ते पूर्ण सीट अलॉटमेंट केल्या जातील. जर तिथं काय विद्यार्थी फ्री एक्झिट घेतील किंवा सीट सोडतील किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये आउट होतील किंवा जर समजा एखाद्या कॉलेजच्या सीट पूर्ण अलॉटमेंट नाही केल्या सीईटी सेलनं तर राऊंड 2 किंवा राऊंड 3 मध्ये त्या सीट अलॉटमेंट होतील ज्या की सीट वॅकंट असतील. म्हणूनच मी तुम्हाला हेच सांगत होतो की तुम्हाला राऊंड 1 मध्ये सीट भेटलं तर तुम्ही जाणार आहे कॉलेजला जॉईन करणार आहे, सीट बुक करणार आहे आणि नंतर तुम्ही बेटरमेंटला अप्लाय करून जो आहे ते सेकंड किंवा थर्ड राऊंड मध्ये जाणार आहे. जेणेकरून की जर समजा एखाद्या वेळेस एखाद्या कॉलेजमध्ये सेकंड किंवा थर्ड राऊंड मध्ये सीट वॅकंट जरी नाही राहिला तरी तुम्ही जो सीट बुक केलता ना तो सीट तुमच्या हातामध्ये राहील, जेणेकरून की तुमचा लॉस होणार नाही. तर त्यांनी पण या ठिकाणी तोच पॉईंट मेन्शन केलाय की ज्या काही सीट वॅकंट राहतील सेकंड किंवा थर्ड राऊंड मध्ये त्याच सीट जे आहेत ते विद्यार्थ्यांना अलॉटमेंट केल्या जातील. आणि सिलेक्शन विल बी बेसिस ऑफ द मेरिट. जी काय मेरिट लिस्ट आहे ना आपली आणि जे काय विद्यार्थी समजा ऑनलाईन चॉईस फिलिंग करतील ना तर त्याच्या बेसिसवरच तुम्हाला अलॉटमेंट केलं जाईल. म्हणजे सर्वात वरती जे कॉलेज तुम्ही फिल करणार आहे ना तर ते कॉलेज तुम्हाला अगोदर अलॉटमेंट केलं जाईल. जर ते कट ऑफमध्ये बसत असेल तर देन तुमचं जर पहिलं कॉलेज कट ऑफमध्ये बसत नसेल तर देन तुम्हाला सेकंड कॉलेज अलॉटमेंट केलं जाऊ शकतं किंवा सेकंड फर्स्ट थर्ड तिन्ही जर बसत नसेल तुम्हाला 4 नंबरचं कॉलेज मिळू शकतं किंवा तुम्ही जो फर्स्ट कॉलेज टाकणार आहे ना तर तोच तुम्हाला अलॉटमेंट पण होऊ शकतो. तर त्यामुळे तुम्हाला जी प्रेफरन्स लिस्ट टाकणे ना ती अशी टाकणे की तुम्हाला जे कॉलेज घेणं आहे, जे कॉलेज तुमचं फेवरेट आहे, जे कॉलेज तुम्हाला हवा आहे ते तुम्हाला सर्वात अगोदर टाकणे. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. त्यानंतर पहा फ्रेश प्रेफरन्स शुड बी फिल बाय कॅन्डिडेट्स फॉर इच राऊंड. म्हणजे तुम्हाला प्रत्येक राऊंडला जे आहे ते चॉईस फिलिंग करणं कंपल्सरी आहे. तुम्ही जर चॉईस फिलिंग नाही केला तर देन त्या केसमध्ये तुमचा लॉस होऊ शकतो. म्हणजे जसं की तुम्ही समजा राऊंडमध्ये 10 कॉलेज टाकले पण सेकंड राऊंडमध्ये तुम्ही चॉईस फिलिंगच करत नाही किंवा थर्ड राऊंडमध्ये चॉईस फिलिंगच करत नाहीये तरी तुम्हाला त्या ठिकाणी कॉलेज अलॉटमेंट होणार नाहीये. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला प्रत्येक राऊंडला जे आहे ती चॉईस फिलिंग करणं आहे आणि तुम्हाला चॉईस फिलिंग करणं कंपल्सरी आहे. तुम्हाला मिनिमम जे आहे ते एक कॉलेज टाकणं पडतं. ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. खाली त्यांनी तो पॉईंट पण मेन्शन केलेला आहे. कॉलेज कोडमध्ये फॉर बीएससी नर्सिंगचा जो काय कॉलेज कोड असतो ना तो तुम्हाला लगभग 4 अंकी बघायला भेटतो. जे काय सीट मॅट्रिक्समध्ये येईल ना ते तुम्हाला चॉईस कोड पण बघायला भेटतो आणि तिथं तुम्ही चॉईस फिलिंग करायला जाणार आहे लॉग इन करून त्यावेळेस तुम्हाला पूर्ण कॉलेजचं नाव बघायला भेटतं. तर त्या गोष्टीबद्दल तुम्हाला एवढी जास्त चिंता करायची गरज नाही आहे. मिनिमम तुम्ही या ठिकाणी एक कॉलेजचं नाव टाकू शकतात. मॅक्झिमम तुम्हाला जेवढे सीट मॅट्रिक्समध्ये दिसतील ते सर्व कॉलेज तुम्ही या ठिकाणी टाकू शकतात. आणि इट इज नॉट कंपल्सरी टू फिल प्रेफरन्स. म्हणजे तुम्हाला चॉईस फिलिंग करणं कंपल्सरी नाहीये. तुम्हाला जर वाटतंय समजा आता तुम्ही रजिस्ट्रेशन फॉर्म केला आणि तुम्हाला जर ऍडमिशन करणं असेल तर तुम्ही चॉईस फिलिंग करू शकतात.
पण जर समजा तुमचा प्लॅन असेल की नाही आम्हाला ऑनलाईन चॉईस फिलिंग करणंच नाही, आम्हाला डायरेक्ट एखाद्या कॉलेजमध्ये जाऊन स्पॉटमध्ये ॲडमिशन करणं BSc नर्सिंगसाठी ओपन कॅटेगरीचा फीस भरून, तर त्या केसमध्ये तुम्ही ऑनलाईन प्रेफरन्स टाकू नका. जर तुम्हाला ऑनलाईन कॉलेज भेटलं तर तुम्हाला स्पॉटमध्ये ॲडमिशनसाठी इलिजिबल ठेवलं जात नाहीये. तर आता असे लोक असतील समजा की त्यांनी आपल्या सिटीपाशी किंवा आपल्या गावामध्ये किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये एखादं कॉलेज बघून ठेवलंय आणि त्यांना तेच कॉलेज हवंय, तर तुम्ही ऑनलाईनमध्ये फक्त तेच कॉलेज टाका. ते जर तुम्हाला 3rd राऊंडपर्यंत 4th राऊंडपर्यंत नाही भेटलं ऑनलाईन थ्रू, तर मग तुम्ही स्पॉटला इलिजिबल राहता डायरेक्ट जाऊन ॲडमिशन करू शकता. पण तुम्ही जर अदर कॉलेज टाकणार आहे, तुम्हाला अदर कॉलेज जर ऑनलाईन भेटलं तर तुम्ही स्पॉटमध्ये एलिजिबल राहत नाहीये. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. म्हणून त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलंय की चॉईस फिलिंग करणं किंवा प्रेफरन्स फिल करणं कंपल्सरी नाही आहे. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. त्यानंतर पहा यांनी तेच सांगितलेलं आहे या ठिकाणी मायनॉरिटी कॉलेज वगैरे तेच की त्यांनी हे सांगितलेलं आहे की तुम्हाला काय करणं आहे, चॉईस फिलिंग करायच्या अगोदर एक वेळेस त्यांची जी फीस आहे का इन्स्टिट्यूशनल कोटा सीटची किंवा स्टेट कोट्याची ती चेक करणं आहे. आणि फीस रेग्युलर ॲथॉरिटीची जी वेबसाईट आहे ना, इथे तुम्हाला पूर्ण फी स्ट्रक्चर दिसून येईल प्रत्येक कॉलेज. आणि जेवढी फीस रेग्युलर ॲथॉरिटी वेबसाईटवर फीस असते ना, तर तेवढीच फीस तुम्हाला ॲडमिशनसाठी देणं पडतं. याच्या बाबतीत मी एक डिटेलमध्ये व्हिडिओ टाकलेला आहे की टोटल कॉलेजची फीस किती आहे, तर तो तुम्ही चेक करू शकता. प्लेलिस्टमध्ये जा, BSc नर्सिंगच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला तो व्हिडिओ डिटेलमध्ये भेटेल. तिथं मी सर्व BSc नर्सिंग कॉलेजचं फी स्ट्रक्चर अपलोड केलेलं आहे की तुम्हाला 2024 साठी ऑफिशियल किती फीस पे करावी लागेल. तर पहा हा एक नवीन रूल झालते ॲड, ते की मी विथ डिटेल एक्सप्लेन करून तुमच्याबरोबर शेअर केलं आहे. तुम्हाला जर आमचा पेड काउन्सिलिंग जॉईन करायचं असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करा. आम्ही तुम्हाला तिथे पेड काउन्सिलिंगबद्दल एकदम डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन नक्की शेअर करू. त्याचबरोबर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल किंवा येणारी प्रत्येक अपडेट विथ डिटेल एक्सप्लेन करून हवे असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून आमच्यासोबत जोडून राहा. आम्ही ती पण तुमच्याबरोबर विथ डिटेल एक्सप्लेन करून नक्की शेअर करू.